फ्रेंचमध्ये ऑर्गॅझम म्हणजे स्मॉल डेथ, छोटं मरण, असं त्याचं डेफिनेशन आहे. मग ह्या छोट्या मरणाचं एवढं इम्पॉर्टन्स का बरं? आपल्याला एवढं आकर्षण आहे ऑर्गॅझमबद्दल. ऐकूया आजच्या पॉडकास्टमध्ये. स्त्रियांचं आरोग्य, त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य, ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत. ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं, मनमोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं, ही खूप गरज आहे. याच उद्देशाने मी व्ही फॉर वजायना हा पॉडकास्ट सुरू केला आहे. मी डॉक्टर नीलिमा देशपांडे, मी गायनेकॉलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे. आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर, CEO ऑफ साऊंड्स ग्रेट. ऑर्गॅझम, ज्याला मराठीत समागमातून मिळणारं अत्युच्च समाधान असं आपण म्हणू शकतो, ही खरं तर सेल्फ एक्सप्लेनेटरी अशी टर्म आहे. पण बऱ्याच स्त्रियांना आणि पुरुषांनाही संभोगातून ऑर्गॅझम मिळतच नाही. काय कारण असतील बरं यामागे? जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. डॉक्टर, ऑर्गॅझम म्हणजे नेमकं काय आणि सेक्समध्ये ते इतकं महत्त्वाचं का असतं? बिकमिंग ऑर्गॅझमिक ही एक टर्मिनॉलॉजी आहे, ही खूप पॉप्युलर आहे. वेगवेगळी पुस्तकं लिहिली जातात. माझं पॉडकास्ट पण आहे त्याच्याबद्दल. आणि वेगवेगळे स्पिरिच्युअल गुरुसुद्धा ऑर्गॅझम्सबद्दल बोलतात. आता टिपिकली ऑर्गॅझम ही जी स्टेट आहे, ही सेक्सच्या बरोबर असोसिएटेड आहे. पण ॲक्च्युली ऑर्गॅझमच्या वेळेला काय घडत असतं, हे जर आपण मेंदूचे MRIs, FMRIs वगैरे बघितले, तर ती एक स्टेट आहे. मेंटल स्टेट. फिजिकल कमी, मेंटल जास्त आहे. तर ह्या मेंटल स्टेटमध्ये आपलं ब्रेन ह्या पॉझिटिव्ह न्यूरोकेमिकल्सनी फ्लड होतं. आणि त्या फ्लडिंगमुळे एक स्टेट अशी येते जी आपण रॅप्चर किंवा फ्लो किंवा एक ॲब्सेन्स असतो. एक स्पेसिंग आउट असतं. जिथे फिजिकल पेन, जे आपले एव्हरीडे थॉट्स असतात ते नाहीसे होतात. जे आपले मेंटल रुमिनेशन्स असतात ते नाहीसे होतात. एका सेन्समध्ये त्याचं असोसिएशन प्लेजर बरोबर आहे. म्हणजे प्लेजर देणारे जे न्यूरोकेमिकल्स आहेत, प्लेजरशी असोसिएटेड जे न्यूरोकेमिकल्स आहेत, ते आपल्या ब्रेनमध्ये पूर्णपणे असे ते फ्लड होतात. त्यामध्ये आपण बरेच वेळेला पूर्णपणे कॉन्शियस नसतो. आपल्या फिजिकॅलिटीबद्दल किंवा आपल्या पार्टनरबद्दल सुद्धा किंवा काही बॉडी सेन्सेशन्सबद्दल सुद्धा. त्याची जी सुरुवात असते ती बरेच वेळा फिजिकल प्लेजरनी सुरू होते. सो फॉर मोस्ट पीपल सेक्शुअल प्लेजर हे एक मॅक्सिमायझिंग टाइप प्लेजर असतं, ज्याचं एस्केलेशन होऊ शकतं. बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये बहुतेक वेळेला एस्केलेशन नसतं. म्हणजे आपण एक्सरसाइजमध्ये जे प्लेजर घेतो, आपण ओव्हर एक्सरसाइज करायला लागलं की ते युजली पेनमध्ये एंड होतं किंवा आपण ड्रिंकिंग आहे, ईटिंग आहे, स्मोकिंग आहे, ड्रग्ज आहे. त्याला एक सीलिंग असतं. त्याच्या एका पॉइंटच्या नंतर प्लेजर एस्केलेट होत नाही. ते नंतर इथर व्हॉमिटिंग किंवा इतर कुठल्या गोष्टींमध्ये ते कल्मिनेट होतं. सेक्शुअल प्लेजर एकच असं प्लेजर आहे की जे आपण एस्केलेट होत 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 त्याला एक पीक येऊन एक कॅस्केड येतो. युजुअली लोक त्या कॅस्केडला ऑर्गॅझम म्हणून असं डिफाईन करतात. पुरुषांमध्ये हा जो कॅस्केड असतो हा युजुअली इजॅक्युलेशनशी असोसिएटेड असतो, पण नेहमी असतोच असं नाही. आणि काही पुरुष असे पण असतात ज्यांना इजॅक्युलेशनच्या बरोबर दरवेळेला प्लेजर मिळतंच असं नाही. काही मेडिकल कंडिशन्स असतात ज्याच्यामुळे इजॅक्युलेशन बरोबर पेनही होऊ शकतं किंवा डिस्कम्फर्टही होऊ शकतं किंवा इतर काही सेन्सेशन्स पण असू शकतात. ते दरवेळेला प्लेजरेबलच असतं असं नाही. आणि त्यामुळे जे ऑर्गॅझमिक एक्सपिरियन्स असतं प्लेजरचं किंवा रॅप्चरचं किंवा आपण त्याला पीती असं म्हणतो. रॅप्चरचं जे एक्सपिरियन्स असतं ते आपल्याला सेक्सच्या थ्रू एक्सपिरियन्स करायला मिळतं. आणि अल्टिमेटली जर आपण काही स्पिरिच्युअल मास्टर्सचे रीडिंग्स बघितले, फॉर एक्झाम्पल ओशो आहेत किंवा इतर कोणी स्पिरिच्युॲलिटीमध्ये ज्यांनी सेक्स एक्सप्लोर केला आहे, की त्या पीती किंवा त्या रॅप्चरला ॲक्सेस करायला सेक्सची गरज पडू नये,
असे पण त्यांचे टीचिंग्स आहेत, की ती तुम्ही ते जी केमिकल स्टेट आहे ब्रेनची ती तुम्ही कुठल्याही पद्धतीने रिक्रिएट करू शकता. त्याला मग तुम्हाला एका पार्टनरची गरज नाहीये किंवा एका ऑर्गन स्टिम्युलेट करायची गरज नाही किंवा ती जी फिजिकल सिच्युएशन आहे जी त्या ऑर्गॅझमिक स्टेटला ट्रिगर करते किंवा त्या ब्लड फ्लो किंवा न्यूरल फ्लोला ट्रिगर करते, ते प्रत्येक वेळेला इंजिनिअर करायची गरज नाहीये. असं पण आहे. असंही म्हणतात. सो ऑर्गॅझम हे ॲक्चुअली आपल्या मेंदूत घडत असतं. आपले जे सेक्शुअल ऑर्गन्स असतात किंवा आपले जे बॉडीचे इरॉजिनस झोन्स असतात, ते एक ट्रिगर ठरतात, ती स्टेट जनरेट करायला आणि जितकं आपण ती पाथवे रिहर्स करतो, तितक्या वेळेला ती ऑर्गॅझमिक स्टेट अचीव्ह करायला आपण फॅसिलिटेट करत असतो वेगवेगळ्या एक्सपिरियन्सेसनी. काय पूर्वीच्या काळी एक आईस्क्रीमची ॲड पण होती. "ओह माय गॉड! धिस आईस्क्रीम ऑर्गॅझमिक, इव्हन बेटर दॅन सेक्स." म्हणजे नोईंगली किंवा अननोईंगली त्या ॲडव्हर्टायझर्सनी हे हायलाइट केलं होतं, की तुम्ही ऑर्गॅझम विदाऊट इंटरकोर्स पण अचीव्ह करू शकता. हं. पण आता हे आपल्याला माहिती की आईस्क्रीम खाऊन कधी कोणाला ऑर्गॅझम शक्यतो येत नाही. कारण तुम्ही आईस्क्रीम ओव्हरडू केलं तर तुम्हाला इतर प्रॉब्लेम्सच जास्त फेस करायला लागतात. सेम विथ अल्कोहल किंवा ड्रग्ज. सो सेक्शुअल इंटरकोर्स, सेक्शुअल एक्सपिरियन्स आणि ट्रिगरिंग ऑफ इरॉजिनस झोन्स अशा पार्टनरसोबत किंवा स्वतःसोबत जे ते न्यूरोकेमिकल्स ट्रिगर करतात, जे तुम्हाला एक ब्रेन स्टेट देतात, ज्याच्यामध्ये ब्लिस आहे, पीती आहे, रॅप्चर आहे, एक ॲब्सन्स आहे, एक ट्रान्स स्टेट आहे. जेव्हा तुम्ही एक्सपिरियन्स करता, तेव्हा तुम्ही त्याला ऑर्गॅझम म्हणून डिस्क्राईब करता आणि ते प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळं असू शकतं, जरी त्याचे काही एलिमेंट्स सिमिलर असले तरीसुद्धा. प्रत्येक व्यक्ती त्या स्टेटला कसा पोहोचतो, काय केलं की पोहोचतं, हे चेंज होऊ शकतं आणि त्याच व्यक्तीमध्ये सुद्धा चेंज होऊ शकतं. डिपेंडिंग त्यांचे हॉर्मोन स्टेट्स काय आहेत, त्यांचं लाईफ स्टेज काय आहे, त्यांची इमोशनल आणि फिजिकल हेल्थ कशी आहे, त्याच्यावरती पण ते चेंज होऊ शकतं. सो हा एक सिंपल अंडरस्टँडिंग असू शकते, की ऑर्गॅझम म्हणजे काय? हे असं म्हणजे भूलभुलैयाची गोष्ट नाहीये. ही प्रत्येक बॉडीमध्ये प्रत्येक व्यक्तीला शक्य आहे आणि त्यांना ॲक्सेसिबल आहे. जर त्यांना कळलं, की त्यांची बॉडी त्यांनी कशी वापरावी, त्यांची मेंटल स्टेट कशी ठेवावी, म्हणजे ते ऑर्गॅझमिक होऊ शकतात. ओके. मॅडम या विषयाची तयारी करताना ऑर्गॅझम गॅप ही टर्म पण वाचनात आली. तर आता तुम्ही ऑर्गॅझम म्हणजे काय ते सांगितलं. ही ऑर्गॅझम गॅप काय असते मग? ही ऑर्गॅझम गॅप इव्होल्युशनमध्ये मॅनिफेस्ट झाली आणि हे टिपिकली स्त्रियांचं आणि पुरुषांच्या ऑर्गॅझमिक एक्सपिरियन्सच्या फरकामुळे निर्माण झाली ही गॅप. एक ड्युरेक्स नावाची कंपनी आहे, त्यांनी नेदरलँड्समध्ये रिसर्च केला होता ह्याच्याबद्दल आणि तेव्हा वेगवेगळ्या कपल्सना जेव्हा त्यांनी स्टडी केलं, तेव्हा लक्षात आलं वेगवेगळ्या पॉप्युलेशन कॅटेगरीजना पण त्यांनी स्टडी केलं. म्हणजे सेम सेक्स कपल्स, डिफरंट सेक्स कपल्स, सोलो म्हणजे मॅस्टर्बेशन करणारे, विथ सेक्स टॉयज, विदाऊट सेक्स टॉयज असे जेव्हा त्यांनी ऑर्गॅझम्सची जेव्हा स्टडी केली, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की पुरुषांना ऑर्गॅझमिक व्हायला कमी वेळ लागतो. फॉर एक्झाम्पल 4 to 6 to 8 मिनिट्स लागतात आणि स्त्रियांना ऑर्गॅझमिक व्हायला साधारणपणे 14 to 16 किंवा कधी-कधी 20 मिनिट्स पण लागू शकतात. हो. सो हा जो गॅप आहे एक्सपिरियन्समध्ये आणि बहुतेक कपल्समध्ये हे दिसून येतं. कारण हेटेरोसेक्शुअल कपल्समध्ये किंवा सोलो मॅस्टर्बेटरी एक्सपिरियन्सेसमध्ये बिकॉज पुरुषांमध्ये ऑर्गॅझम हे इजॅक्युलेशनशी कोरिलेटेड असतं आणि बहुतेक वेळेला इव्हन मॅस्टर्बेशनमध्ये किंवा इंटरकोर्स सिच्युएशनमध्ये गोल हा सॅटिस्फॅक्शन होतो. हं, हं. सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन आणि सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन हे ऑर्गॅझमशी कोरिलेटेड जेव्हा असतं, तेव्हा कुठल्याही मेल लेड सेक्शुअल एन्काउंटरमध्ये इजॅक्युलेशन हे कल्मिनेशन ठरतं त्या एपिसोडचं. म्हणजे वन्स द मॅन इजॅक्युलेट्स एव्हरीथिंग इज ओव्हर. म्हणजे सेक्स संपलं. त्यांनी इजॅक्युलेट केलं की संपलं. आणि ह्या वेळेला ह्या समजुतीमुळे काय झालं, की बहुतेक सेक्शुअल इंटरॅक्शन्स मॅननी इजॅक्युलेट केलं की बंद पडायचे. म्हणजे युजुअल मेनला एक्सपिरियन्स आहे, की एकदा इजॅक्युलेशन झालं, की ते इतके थकून जातात, की वळून झोपून टाकतात. म्हणजे आफ्टर प्ले, आफ्टर सेक्स नावाची गोष्ट शिकावी लागते पुरुषांना. हं. ती नॅचरली येत नाही. पण त्यावेळेला स्त्रिया जस्ट स्टार्ट होत असतात. असे खूप वेळा होतं. नुसतं प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनमध्येच नाही, तर इतर एपिसोड्समध्ये सुद्धा फिमेल्स युजुअली म्हणतात, की त्यांचं इजॅक्युलेशन होईपर्यंत तेव्हा तर माझी सुरुवात झालेली असते.
मग हे झोपून जातात. मग माझं सगळं अर्धवट राहतं. मग मला मॅस्टरबेट करायला लागतं किंवा इतर कुठलीतरी पद्धत शोधायला लागते. मग मी समाधान करून आणते. मग माझं सेटल होते सिस्टम. ज्या स्त्रियांना माहितीच नसतं, की ऑर्गॅझम किंवा समाधान काही प्रकार आहे, ते असेच अनफुलफिल्ड राहतात. मग म्हणे चिडचिड होते, खूप कसंतरी होतं, समाधान वाटत नाही. मग हे काय बरोबर नाही, ह्यांना काही जमत नाही. मग इतर कुठल्यातरी गोष्टीवरनं भांडण करायचं, चिडचिड करायची आणि ते एपिसोड पोस्टपोन करायचं किंवा सेक्समध्ये इन्व्हॉल्व व्हायचं नाही किंवा कमीत कमी इन्व्हॉल्व व्हायचं किंवा त्याच्यापासून काही एक्स्पेक्टेशन्स ठेवायचे नाहीत. अशा गोष्टी घडायला लागतात. मग ह्याचा अर्थ काय होतो, की आपल्याला एज्युकेशन हे खूप महत्वाचं ठरतं आणि हे नुसतं सेक्स एज्युकेशन करून उपयोगाचं नाहीये. प्लेजरबद्दलचं एज्युकेशन, फुलफिलमेंटच्या बद्दलचं एज्युकेशन, म्युच्युअल कम्युनिकेशन, नीड्स, प्रेफरन्सेस ह्या सगळ्याचं एज्युकेशन महत्वाचं ठरतं. सो जेव्हा ऑर्गॅझम गॅप होत असते, आपण बहुतेक वेळेला हॉलिवूडमधनं किंवा बॉलिवूडमधनं शिकलं असतं, वी शुड बोथ कम टुगेदर वगैरे, की आपल्या दोघांचं ऑर्गॅझम सायमल्टेनियसली व्हायला पाहिजे आणि हे किती मोठं म्हणजे स्टुपिड गोल आहे. हं. कारण की ते अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला इतके कष्ट घ्यावे लागतात. जाणीवपूर्ण, की ते नॉर्मल जे एक्साइटेड कपल्स असतात त्यांच्यामध्ये पण घडणं हे ऑलमोस्ट रेअर गोष्ट आहे. कठीण गोष्ट आहे. ते घडवून आणण्यासाठी काही का होईना त्या स्त्रीला कमीत कमी प्रिटेंड करावं लागतं. कारण पुरुष प्रिटेंड नाही करू शकत. एजॅक्युलेशन होणं म्हणजे एजॅक्युलेशन होणं. पण स्त्रियांमध्ये असं व्हिजिबल साईन काही नसते ऑर्गॅझम्सची. जी व्हेरिफाय करतात की हे रिअल होतं का नव्हतं. सो बहुतेक जगामध्ये आपलं ऑर्गॅझम एकत्र झालं, ह्या प्रिटेन्सला अपकीप करण्यासाठी त्या स्त्रीला प्रिटेंड करावं लागतं. हो. सो मग मग क्वेश्चन असा होतो, की हे ऑर्गॅझम गॅप, ही जी तफावत आहे दोघांच्या ऑर्गॅझममध्ये, ह्याला लेव्हरेज कसं करायचं? फॉर प्लेजर, फॉर एंगेजमेंट, फॉर कम्युनिकेशन, फॉर मोर फुलफिलमेंट. मग त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं इव्होल्यूशनचा अभ्यास करावा लागतो. हं. म्हणजे काय? तर आदिमानवचा जर विचार केला, तर पुरुषांना क्विकली ऑर्गॅझमिक होणं गरजेचं होतं. का? कारण काय, जी मेल एनर्जी आहे, त्याचं इंटेन्शन असं आहे, की मॅक्सिमम स्त्रियांमध्ये स्पर्म पडलं पाहिजे. कारण काय त्यावेळेला माहिती नव्हती, की कुठली स्त्री ते स्पर्म ॲक्सेप्ट करेल, प्रेग्नंट होईल, कुठली प्रेग्नन्सी टिकेल, कुठली बाई जगेल, कुठलं बेबी डिलिव्हर होईल. कारण काय अनसर्टन्टी खूप कॉमन होती. 30% मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट होतं नेचरमध्ये. बरं. म्हणजे 1 in 3 बायका जगायच्या नाहीत डिलिव्हरी. बापरे! हं. सो तुम्ही तुमचं जीन पूल पुढे ढकलाल ह्याची गॅरंटी काय आहे? जितकी जास्तीत जास्त बायका तुमच्या स्पर्म्सनी प्रेग्नंट होतील, तितकी जास्ती प्रोबॅबिलिटी होती की तुमचं जीन पुढे प्रॉपगेट होईल एका बेबीमध्ये किंवा जो बेबी अडल्टहुडला रीच करेल. हेही आपल्याला माहिती की सगळे बेबीज जगत नाहीत. जे बाळ जन्माला येतात 5 वर्षापर्यंत जे बाळ जगतं, त्याची प्रोबॅबिलिटी मोठं व्हायची आणि पुढे जाऊन रिप्रोड्यूस व्हायची शक्यता ऑलमोस्ट 60-70% पर्यंत वाढते. 100% होत नाही. ह्याचा अर्थ काय, की तुमची जीन पूल आणि आपण बेसिकली ॲनिमल्स आहोत. तर आपले जीन्स पुढे प्रॉपगेट होण्यासाठी जे करावं लागतं, ते ती स्पीशीज करत असते. फॉर एक्झाम्पल म्हणून पुरुषांनी क्विकली ऑर्गॅझमिक होणं, मल्टिपल फिमेल्स बरोबर मल्टिपल एपिसोड्समध्ये हे इव्होल्यूशनला सूट करतं. आता स्त्रियांमध्ये काय होतं, नंबर 1 प्रेग्नंट होण्यासाठी ऑर्गॅझमिक व्हायची गरज नसते. ऑर्गॅझमिक झालं तर प्रेग्नन्सी फॅसिलिटेट होते काही लेव्हल्सवरती. कारण काय पेल्विक फ्लोर रिलॅक्सेशन होतं, सर्व्हिक्स ओपन होतं, त्याचे सिक्रिशन्स चेंज होतात, युटरस जास्त ॲक्सेप्टिंग होतं. अशा वेगवेगळ्या फिजिओलॉजिक गोष्टी घडत असतात. पण ते नेसेसिटी नाही आहे. विदाऊट ऑर्गॅझमसुद्धा स्त्रिया प्रेग्नंट होऊ शकतात. प्रेग्नन्सी टिकवण्यासाठी सुद्धा ऑर्गॅझमची गरज नसते. इनफॅक्ट फिमेल प्लेजर आज इतकं डिले का झालंय, फिमेल प्लेजरचं एक्सप्लोरेशन, की स्पीशीज प्रॉपगेशनसाठी आणि रिप्रोडक्शनसाठी प्लेजरची फिमेल्समध्ये गरज नसते. हो. अशी समजूत झाली आहे आणि ते एका काही लेव्हलला खरं पण आहे. सो फिमेल ऑर्गॅझम्स एक्सपिरियन्स करण्यासाठी काही गॅरंटी नव्हती किंवा काही प्लॅन नव्हता किंवा प्रोसेस नव्हता. ते झालं तर इट्स अ गिफ्ट, नाहीये तर काही ग्रेट, काही शेक्स नाही आहेत. मग असं जेव्हा बघतो आपण, तेव्हा मग फिमेल्समध्ये ऑर्गॅझम्सचं पर्पज काय आहे? तर ते पर्पज बॉन्डिंगसाठी आहे.
जेव्हा फिमेल ऑर्गॅझमिक होते कुठल्या व्यक्तीबरोबर, ती त्या पर्सनला बॉन्डेड राहते. ती रिलेशनशिप फुलवायला बघते, त्याला टिकवायला बघते. सो असं कुठला व्यक्ती आहे ज्याच्याबरोबर तुम्हाला रिलेशनशिप टिकवायला आवडेल? ज्याच्याबरोबर तुम्ही प्लेजरेबल एक्सपिरियन्सेस वारंवार करतात. जो टिकून राहतो, तो आजूबाजूला राहतो, जो तुमच्या सेफ्टी, सिक्युरिटीचा एक सोर्स बनतो. अशा व्यक्तीबरोबरच तुम्हाला ऑर्गॅझमिक होणं परवडतं. येण्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबरोबर तुम्ही जर ऑर्गॅझमिक झालात, तर तुम्ही एक इन्सिक्युअर, खुळखुळीत व्यक्ती बनाल. हं, कारण की तो व्यक्ती टिकूनच राहत नाही. हं. सो स्त्रियांमध्ये ऑर्गॅझम डिले व्हायचं कदाचित हा एक पर्पज असेल, की जेव्हा तुम्ही जो पर्सन तुमच्यामध्ये एफर्ट घालतो, मग तुम्ही ऑर्गॅझमिक होता. ज्या पर्सन बरोबर तुम्ही रिपीटेड ऑर्गॅझम्स एक्सपिरियन्स करता, त्याच्याबरोबर तुमचं बॉन्डिंग बनतं. जो व्यक्ती टिकून राहतो, तो जास्त करून तुम्हाला सेफ्टी, सिक्युरिटी, नरिशमेंट आणि तुमच्या मुलांसाठी राहणार आहे. जो व्यक्ती टिकून राहतो, तुमच्याबरोबर सेफ्टी, सिक्युरिटी देतो, त्यांची मुलं जगायची शक्यता जास्त आहे. सो हे सगळे जे कॉन्सिक्वेन्सेस आपण बघतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं, मे बी डिलेड ऑर्गॅझम्स किंवा स्त्रियांना ऑर्गॅझमिक होण्याला जास्त वेळ लागण्याचं कदाचित इव्होल्युशनरी कारण हे असू शकतं. तर आपण हे हॅक करू शकतो का? ऑफकोर्स आपण हे चेंज करू शकतो. कसं करू शकतो? तर आपल्या बॉडीला समजून आपण ह्या गोष्टी हॅक करू शकतो आणि त्याच्यासाठी ईदर सोलो किंवा पार्टनर्ड सेक्स ह्या दोन्ही गोष्टींची आपल्याला मदत होऊ शकते. डिस्कव्हर करायला, की आपल्या ऑर्गॅझम्सला आपण कसं हॅक करायचं. अगदीच. म्हणजे तुम्ही जे म्हणताय ना मुद्दा, की तोच येतो, की अनेक स्त्रियांना ऑर्गॅझम म्हणजे काय हेच माहिती नसतं. आणि बऱ्याचदा असा समज असतो, की संभोग म्हणजे सेक्स हे पेनिट्रेटिव्ह सेक्स हेच याच दृष्टीने त्याकडे बघितलं जातं. तर पेनिट्रेटिव्ह सेक्समधून जर ऑर्गॅझम मिळत नसेल एखाद्या स्त्रीला, आपण आत्ता स्त्रियांचा विचार करू, तर मग त्यांनी काय करायला पाहिजे? ह्या प्रश्नाला उत्तर द्यायच्या आदला एक थोडासा भाग मी एक्सप्लेन करते, की स्त्रियांमध्ये ऑर्गॅझम एक्सपिरियन्स करण्यासाठी पेनिट्रेटिव्ह सेक्स ॲक्चुअली गरजेचं नसतं. इनफॅक्ट हे एक मिथ आहे. स्त्रियांचं ऑर्गॅझम डायरेक्टली कॉरिलेटेड आहे क्लिटरिसशी आणि एक्स्ट्रा जेनिटल साइट्सशी, इरॉजिनस झोन्सशी. पुरुषांचा सगळा इरॉजिनस झोन बहुतेक पेनिस आणि पेनिसच्या आजूबाजूच्या जागेवरती लोकेटेड असतो. स्त्रियांचे इरॉजिनस झोन्स मल्टिपल असतात. पूर्ण शरीरावरती स्प्रेड आउट असतं. इनफॅक्ट त्यांचं पूर्ण शरीर एक इरॉजिनस झोन असतं. मग असा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा पेनिट्रेटिव्ह सेक्स कोणासाठी असतं? तर ते पुरुषाच्या फुलफिलमेंटसाठी असतं. होल बॉडी सेक्स म्हणजे जेनिटल प्लस एक्स्ट्रा जेनिटल सेन्सरी ऑर्गन्सचं जे इन्व्हॉल्वमेंट असतं, ते स्त्रियांसाठी महत्त्वाचं असतं. आता आपल्या सोसायटीमध्ये एज्युकेशन हेच इतकं कमी आहे. सेक्स एज्युकेशन, आपल्या बॉडीबद्दलचं एज्युकेशन, प्लेजरबद्दलचं एज्युकेशन, नीड्सबद्दलचं. तर बहुतेक स्त्रिया ऑर्गॅझम एक्सपिरियन्सच करत नाहीत किंवा जेव्हा एक्सपिरियन्स करतात, तेव्हा ते ॲक्सिडेंटली एक्सपिरियन्स करतात. आणि ॲक्सिडेंटली कुठली गोष्ट एक्सपिरियन्स केलेली असते, त्या शोधामध्ये ते तेच एक्सपिरियन्स रिपीट करतात आणि असं समजून बसतात, की या एकाच एक्सपिरियन्समुळे मला ऑर्गॅझम होतं. सो फॉर एक्झाम्पल कुठल्या तरी स्त्रीने एक्सपिरियन्स केलं असलं, की पिनो व्हॅजायनल इंटरकोर्स इतका वेळ केलाय, की मी ऑर्गॅझमिक होते. मग हे एक रूल बनलं, की स्त्रियांना कमीत कमी अर्धा तास पिनो व्हॅजायनल सेक्स केलं तर ऑर्गॅझम मिळतं. मग लागले सगळे पुरुष, आय नीड टू लास्ट फॉर 30 मिनिट्स, आय नीड टू लास्ट फॉर 30 मिनिट्स टू प्लेजर माय वाईफ. इफ आय डोंट लास्ट फॉर 30 मिनिट्स, शी इज नॉट गोइंग टू गेट प्लेजर. म्हणजे हे डम रूल बनलेला आहे. तर ह्याला ह्याला समजून कसं घ्यायचं, तर स्त्रियांची जी पूर्ण बॉडी आहे आणि ऑर्गॅझमचा जो एक्सपिरियन्स आहे, तो जर ब्रेनमध्ये होत असला आणि बॉडीचे सगळे पार्ट्स इन्क्लूड करायचे असले, तर ह्या गोष्टीला ॲक्सेलरेट करता येतं. आणि ज्या स्त्रियांना माहिती नसतं ऑर्गॅझमिक कसं व्हायचं, ते ट्रेनेबल असतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे, की फॉर एक्झाम्पल जी 18 to 25च्या एज ग्रुपमध्ये मुली आहेत, ते लेस दॅन 30% मुली ऑर्गॅझमिक असतात. पण बाय द टाईम स्त्रिया 50s, लेट 50s पर्यंत पोहोचतात, तर ऑलमोस्ट 85% ऑर्गॅझमिक झालेल्या असतात. ह्याचा अर्थ काय, की प्रत्येक स्त्री ऑर्गॅझमिक होऊ शकते. एक्सेप्ट फॉर काही एनाटॉमिकल ॲबनॉर्मॅलिटीज किंवा सर्जरीमुळे जर तिच्यामध्ये नर्व्हज, ब्लड वेसल्स काही डॅमेज झाल्या असल्या, त्या सोडल्या, तर बहुतेक स्त्रियांना शिकता येतं ऑर्गॅझमिक कसं व्हायचं. मग स्त्रियांनी शिकावं का? ॲब्सोल्युटली. सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन, प्लेजर हे प्रत्येक स्त्रीचा हक्क आहे. मग कोलॅबोरेट करताना पुरुषांबरोबर किंवा
आपल्या शरीराबरोबर, तर आपल्या शरीराला जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे क्लिटरसची अनॅटमी आणि त्याचं फंक्शन ओळखणं, हे प्रत्येक स्त्रीला ऑलमोस्ट एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कारण की क्लिटरस जे आहे, ह्याचं ऑलमोस्ट मेन पर्पज प्लेजर आहे. ह्याचं एक सेकंडरी पर्पज पण आहे रिप्रोडक्शनमध्ये, की अराउजल फॅसिलिटेट होतं, सर्व्हायकल सिक्रिशन्स बेटर होतात, युट्रसचा अँगल इम्प्रूव्ह होतं. हे सगळं घडत असतं ऑर्गॅझमच्या वेळेला. पण क्लिटरल स्टिम्युलेशन हा एक महत्वाचा भाग आहे फिमेल ऑर्गॅझम्समध्ये. आता काही रिसर्चर्स आहेत, त्यांनी शोधून काढलं होतं, की क्लिटरस आणि वजायनामधलं जे डिस्टन्स आहे, ते जितकं शॉर्ट असतं, त्याच्यावरती डिपेंड करते, की ती स्त्री पिनोवजायनल इंटरकोर्सनी ऑर्गॅझमिक होईल का नाही. हो. ओके. तर आणि ते क्लिटरो-वजायनल जे डिस्टन्स आहे, ते डिटर्मिन होतं, की तुम्ही इन युट्रो म्हणजे आईच्या पोटात असताना तिथे तुमचं अँड्रोजन एक्सपोजर किती झालं होतं. जितकं जास्त अँड्रोजन एक्सपोजर आहे, तितका तो गॅप मोठा आहे. अँड्रोजन एक्सपोजर कशामुळे होतं? अँड्रोजन म्हणजे काय? टेस्टोस्टेरोन आणि त्याचे प्रिकॉसर्स. हे कशामुळे होत असतं? तर प्रेग्नन्सीच्या वेळेस सपोज स्त्रियांना पॉलिसिस्टिक ओव्हरीज होतं किंवा इतर काही कारणं आहेत. एक्सटर्नल काही हॉर्मोन्स आहेत. काही वेगळ्या पद्धतीचं फूड आहे, इंजेक्शन आहे, हॉर्मोन्सची गोळ्या घेतल्या गेल्या आहेत. ते जे अँड्रोजन एक्सपोजर आहे, ते डिटर्मिन करतं, की त्या फिमेल बेबीमध्ये क्लिटरस आणि वजायनाचं डिस्टन्स किती आहे. ते किती फार-फेच्ड आहे. कोण जातं हे सगळ्या गोष्टी अभ्यास करायला? तर बाय डिफॉल्ट स्त्रियांनी समजून घ्यावं, की येस, आपल्या शरीरामध्ये क्लिटरल स्टिम्युलेशन हे खूप महत्वाचं ठरतं. होल बॉडी स्टिम्युलेशन खूप महत्वाचं आहे ऑर्गॅझमिक होण्यासाठी, ऑर्गॅझमिक प्लॅटफॉर्म बिल्ड करण्यासाठी. एक टिपिंग पॉइंट असतो अराउझलमध्ये, की त्या अराउझलला जेव्हा आपण स्ट्रेच करतो किंवा प्रोलॉंग करतो, तेव्हा ते ऑर्गॅझमिक एक्सपिरियन्स यायची शक्यता आपण वाढवतो. हं. जेव्हा आपण ऑर्गॅझम एक्सपिरियन्स करण्यासाठी स्वतःला फोर्स करतो, तेव्हा ते घडत नाही. कारण की आपण जे न्यूरोकेमिकल्स असतात त्याच्याबरोबर करेक्टली खेळत नसतो. प्लेजर आणि ट्रान्स स्टेट जी आहे, ती रिलीज किंवा लेटिंग गोमध्ये जास्त आहे कंपेअर्ड टू कंट्रोल. सो लेटिंग गो ऑफ कंट्रोल हे तुम्हाला ऑर्गॅझमसाठी जास्त प्रिपेअर करतं. त्याच्यासाठी ॲक्चुअली पार्टनर्ड सेक्स जास्त उपयोगी ठरतो. कारण की बहुतेक स्त्रिया जेव्हा मॅस्टरबेट सुद्धा करतात, तेव्हा लेटिंग गो इझिली करू शकत नाहीत. कारण की त्यांना इथं सेक्स टॉय वापरायला लागतो किंवा हँड्स वापरायला लागतात किंवा इतर काहीतरी इमॅजिनेशन, फॅन्टसी या गोष्टीचा वापर करावा लागतो ऑर्गॅझमिक व्हायला. म्हणून आपण ऐकतो, की जरी सोलो सेक्समध्ये किंवा मॅस्टर्बेशन, सेक्स टॉयज इतर गोष्टी वापरल्यामुळे स्त्रिया ऑर्गॅझमिक होत असल्या, ते शिकण्यासाठी जास्त उपयोगी पडतं. रादर दॅन जस्ट फॉर ऑर्गॅझम्स. तो जो एक्सपिरियन्स आहे त्यांना पार्टनर्ड सेक्समध्ये जास्त उपयोगी पडतो आणि जे पार्टनर्स ऑर्गॅझम्स एक्सपिरियन्स करतात, म्युच्युअल किंवा नॉन म्युच्युअल, ते सेक्शुअल एक्सपिरियन्सला जास्त पॉझिटिव्ह रेटिंग देतात. सो ऑर्गॅझमिक होणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये. आणि जे कपल्स ऑर्गॅझम्सला महत्त्व देतात किंवा ऑर्गॅझमिक होण्यासाठी जी तयारी करावी लागते ते करतात, ते त्यांच्या सेक्शुअल इंटरॅक्शन्सला जास्त पॉझिटिव्ह रेटिंग देतात. खूपच महत्त्वाचा पॉइंट तुम्ही मॅडम सांगितलात या उत्तरात. तुम्ही आत्ता बोलताना क्लिटोरिसचा उल्लेख केलात आणि त्याच्याबद्दल बरीच माहिती दिलीत. तर बऱ्याच पुरुषांना आणि स्त्रियांनाही याविषयी माहितीच नाहीये. मला लोकसत्ताच्या मी देहभान हे जे कॉलम मी लिहित होतो, तेव्हाही माझ्या लेखमालेवर आलेला एक मेलही आठवतोय, की त्यात तो पुरुषवाचक म्हणत होता, की आमचं सेक्स लाईफ उत्तम आहे. पण माझी पत्नी मला तिच्या योनीला, व्हजायनाला हातच लावू देत नाही. तर यामागे नेमकी काय कारणं असतात आणि काय हे रिझॉल्व्ह कसं करायचं? हा अगदी बेसिक मुद्दा आहे. आपण जर स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या शरीराकडे जर बघितलं, तर पुरुषांचं शरीर ओपन असतं. ओपन टू व्ह्यू असतं. लहान मुलं एकमेकांशी खेळताना सुद्धा त्याच्याबद्दल बोलतात. युरिनल्स ओपन असतात. साईजवरनं, इतर गोष्टींवरनं टीका होत असते पुरुषांच्या शरीरावरती. स्त्रियांचं शरीर बंद असतं, क्लोज्ड असतं. व्हिजिबल काहीच नसतं. आपण टॉयलेट्स वगैरे जातो तेव्हा इतर स्त्रियांचे जेनिटल्स कसे दिसतात कधीच कोणाला बघायला मिळत नसतात. सो हा एक फॅक्टर ठरतो, की मुलींना फ्रिक्वेंटली सांगितलं जातं, की तुमचे जेनिटल्स डर्टी आहेत. हो. पुरुषांचे जेनिटल्स सेलिब्रेट केले जातात. आजही आपण ग्रीक स्टॅच्यूज म्हणा किंवा आपण टेम्पल्स वगैरेमध्ये जातो, तर स्त्रियांचे ब्रेस्ट सेलिब्रेट केले जातात आणि पुरुषांचे जेनिटल्स सेलिब्रेट केले जातात. पण स्त्रियांचे जेनिटल्स सेलिब्रेट नाही केले जात, उलट त्यांना घाण म्हणलं जातं. काय तिथे महिन्याच्या महिन्याला घाण बाहेर पडायला पाहिजे ना?
म्हणजे मेन्स्ट्रुएशनला सुद्धा घाण म्हणून ओळखली जाते. ती घाण बाहेर पडत नाही ना म्हणून माझं वजन वाढलं. ती घाण बाहेर पडली नाही म्हणून माझं पॉलिसिस्टिक ओव्हरीज झालं. म्हणजे कुठेतरी ही जी मिथ्स आणि मिसकन्सेप्शन्स आहेत, ही खूप प्रॉपगेट केली जातात. अगदी बायोसायको सोशो कल्चरल जे आपण फ्रेमवर्क आहे, ज्या गोष्टीकडे आपण बघतो, ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळे एलिमेंट्स ह्याच्यामध्ये येतात, की स्त्रियांच्या जेनिटल्समध्ये घाणपणा आहे किंवा बॉडी सिक्रिशन्स घाणेरडे आहेत. म्हणून किसिंग आवडत नाही किंवा ओरल सेक्स आवडत नाही किंवा त्या जागेला हात लावायचा नसतो. तिकडनं शूशी बाहेर पडते, मग तिथे हात कशाला लावायचा? आणि स्त्रियांमध्ये तर बापरे, तिकडनं तर पिरियड्स बाहेर पडतात. बापरे! आणि पिरियड्स येणं इज टॅबू का? म्हणजे पिरियड आलेली बाई म्हणजे प्रेग्नंट नाही राहिली. हं. मग प्रेग्नंट न होणारी बाई नकोच आहे ना. बाईचं महत्व काय? तिला प्रेग्नंट व्हायला पाहिजे, मूल जन्माला घालता आलं पाहिजे, नंतर मेली तरी चालेल. हं. मग मुलगा झाला पाहिजे. मग असे जे कंडिशन्स आहेत, बायोसायको सोशो कल्चरल जे कंडिशन्स आहेत, ह्याच्यामुळे ही तफावत येते, की मुली त्यांच्या बॉडीला सेलिब्रेट करत नाहीत. ब्रेस्ट अपीअरन्समुळे ते एक्सप्लॉइट होतात आणि सेक्शुअली एंगेज होतात. सडनली मला माहिती की जेव्हा आम्ही हाजा ट्राईबला व्हिजिट करायला गेलो होतो, ते ओल्डेस्ट हंटर गॅदरर ट्राईब आहेत. ज्या स्त्रियांचे ग्रुप्स आहेत, ते मुलींना खूप इंटेन्सली प्रोटेक्ट करतात. म्हणजे ज्या यंग मुली आहेत, त्यांचे ब्रेस्ट बड अपीअरन्स व्हायला लागल्याबरोबर त्यांना कव्हर अप केलं जातं. दिसू नये म्हणून. कारण की त्यांना माहिती आहे, की पुरुषांना ते ब्रेस्ट दिसले, की त्या मुलीला इंटरकोर्समध्ये ते भाग पडतात. मग प्रेग्नन्सी, मग त्याच्या रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स एटसेट्रा लवकर सुरू होतात त्या मुलीसाठी. सो आजच्या काळामध्ये सुद्धा खूप मुली आहेत. आज जर आपण पॉर्न बघितलं किंवा आपल्या टेम्पल्सकडे जरी गेलो, तरी सगळे गॉडेसेस ते विदाऊट क्लोथ्स असतात. सगळे ब्रेस्ट्स एक्सपोज्ड असतात. मग असं का? हे कल्चर असं काय? की एक स्त्रियांचा एक भाग असा आहे, जो एक्सपोज्ड आहे आणि त्याचा एडव्हांटेज घेऊन त्याला सेक्शुअलाइज केलं गेलेलं आहे आणि पुरुषांचा जो भाग आहे त्याला ग्लोरिफाय केलेलं गेलेलं आहे. त्याच्यावरनं सुद्धा पुरुषांमध्ये पण इन्सिक्युरिटी येते. लिंगाच्या आकारावरनं, साईजवरनं, गर्थवरनं, लेंग्थवरनं, परफॉर्मन्सवरनं, ड्युरेशनवरनं, तुम्ही किती टिकता त्याच्यावरनं, या सगळ्या गोष्टींमधनं पुरुषांमध्ये इन्सिक्युरिटी येते आणि स्त्रियांना ब्रेस्टच्या साईजवरनं इन्सिक्युरिटी येते आणि जेनिटल्सला हात लावायचा नाही किंवा ते घाण आहे म्हणून. सो अशा परिस्थितीमध्ये तुम्ही इंडिव्हिज्युअलला मे बी थेरपीमध्ये किंवा काउन्सिलिंगमध्ये हेल्प करू शकता. कपल इंटरॅक्शन, सेक्स थेरपीमध्ये त्याला डिसेन्सिटाईज करता येतो. पण बरेच वेळा हे जे आहे हे रूट कॉज आहे हे आपल्या सोसायटीमध्येच सेक्स एज्युकेशन, रिलेशनशिप अवेअरनेसनीच डिस्पेल होऊ शकतं. नाहीतर नाही होऊ शकत. खूप कठीण आहे. कारण की ते इतकं आपल्या कल्चरल नॉर्म्समध्ये इतकं घट्ट टाईड आहे. साधं तुम्हाला म्हणजे मंदिरात पिरियड्स असताना मंदिरात जायचं नाही. देवाची पूजा करायची नाही. पूजा रूममध्ये यायचं नाही. आता जरी खूप प्रमाणात सुधारलं असलं आणि हे मिथ्स डिबंक करत असलो, तरी सुद्धा स्त्रिया ह्या इनहेरंटली घाण असतात. हे मिथ घालवण्यासाठी खूप एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत. खरंय, खरंय. म्हणजे ते थोडं इतकं प्रत्येकाच्या डोक्यात बसलेल्या गोष्टी आहेत या आणि त्याच्या मागे लॉजिक काही नाहीये. पण हे फक्त असं आहे म्हणून असं आहे. असं हो. म्हणून ते पाळत आलेली भीती अनेक घरं आहेत. भीती ही एक खूप खरंय. मोठी मोटिव्हेटिंग गोष्ट असते ह्युमन बीइंगसाठी. कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीची भीती घालून आपल्याला कंट्रोल केलं जात असतं. हं, हं, हं. आणि ती भीती जास्ती पॉवरफुल असते कंपेअर्ड टू प्लेजर. इतकं, की मी काहीतरी घाण करते किंवा माझ्या घाणीला त्यांचा हात लागेल किंवा त्यांना काहीतरी करावं लागेल म्हणून मी त्याच्यात एंगेज करणार नाही, इज मोर पॉवरफुल ॲज अ डिटरंट दॅन अट्रॅक्शन ऑफ ऑर्गॅझम. हो. तर मॅडम आता थोडंसं पुरुषांकडे जाऊया आपण. ऑर्गॅझमचा अनुभव मिळत नाही, अनुभूती मिळत नाही. हा प्रश्न फक्त स्त्रियांनाच असतो का पुरुषांनाही ही समस्या भेडसावते? पुरुषांना पण असते अनॉर्गॅझमिया. ती 2 प्रकारे प्रेझेंट होते. बहुतेक पुरुषांमध्ये एक्सपिरियन्स असतं, की इजॅक्युलेशन आणि प्लेजरचे जे सेन्सेशन असतं ते सायमल्टेनियस असतं. ज्या पुरुषांमध्ये इजॅक्युलेशन होत नाही, त्याच्यामध्ये प्लेजर मिळत नाही, अशी गोष्ट घडत असते. तिथे आपण ॲन इजॅक्युलेशन किंवा ॲन ऑर्गॅझमिया ह्या दोन्ही टर्म्स सायमल्टेनियसली यूज होतात. काही पुरुषांमध्ये इजॅक्युलेशन पण होतं, पण ते प्लेजरेबल नसतं. पेनफुल असतं किंवा हवं तसं नसतं किंवा त्याच्याबरोबर अँक्झायटी असते, स्ट्रेस असतो आणि त्यांना पण ऑर्गॅझमचा एक्सपिरियन्स नसतो.
फॉर एक्झाम्पल आपल्या हे साऊथ ईस्ट एशियामध्ये कल्चरल सिंड्रोम म्हणून आहे, धात सिंड्रोम, की नको असताना इजॅक्युलेशन होतं, नाईट एमिशन्स होतात. इजॅक्युलेट करण्यासाठी मॅस्टरबेट करावंसं वाटतं. मग ते मॅस्टरबेट केलं किंवा इजॅक्युलेशन झालं किंवा खूप दिवस मॅस्टरबेट न करता थांबल्यामुळे जेव्हा एमिशन होतं, थोडंसं पाणी लीक होतं, त्याच्यामुळे खूप गिल्टी फिलिंग येतं. जेनिटल्सला हात लावावंसं वाटत नाही, खूप शेम वाटतं. तर हे जे निगेटिव्ह फिलिंग्स जेव्हा त्याच्याबरोबर असोसिएट होतात, तर ते अनऑर्गॅझमिया म्हणून पण आपण त्याला लेबल करतो. टिपिकली ह्या गोष्टींचं सायकियाट्रिस्टकडे किंवा सेक्सॉलॉजिस्टकडे जाऊन आपल्याला अभ्यास करावा लागतो. आता ॲन इजॅक्युलेशनचा जो प्रॉब्लेम असतो, तो बहुतेकदा फर्टिलिटी क्लिनिक्समध्ये दिसून येतो, की मॅस्टरबेट केलं तरीसुद्धा इजॅक्युलेशन येत नाही. मग ते गेलं कुठे? मग ह्याचा जो शोध घ्यावा लागतो, की तो आलाच नाही, का ते रिट्रोग्रेड झालं, म्हणजे उलटं ब्लॅडर, युरिनरी ब्लॅडरमध्ये इजॅक्युलेशन झालं, तिथे व्हॅल्व्हज कमी पडल्यामुळे. तर हा जो प्रोसेस आहे, हा एक इटरेटिव्ह प्रोसेस आहे. त्या डॉक्टरांकडे जाऊन, पुढे जाऊन हे एक्सप्लोर करून ते त्याचं डायग्नोसिस करावं लागतं. सो हा अनऑर्गॅझमिया हा कॉन्सेप्ट पुरुषांमध्ये पण असतो. तो थोडा जास्त खोदून विचारून एक्सप्लोर करावा लागतो. ओके. कधी-कधी असं पण असतं, की फॉर एक्झाम्पल प्रॉस्टेटमध्ये इन्फेक्शन आहे, इतर ठिकाणी इन्फेक्शन आहे. त्याच्यामुळे जे पेन होतं, डिस्कम्फर्ट होतं किंवा त्याच्यामुळे कॉन्स्टंटली जे लीकिंग होत असतं, त्यामुळे जे निगेटिव्ह फीलिंग येतं, त्याच्यामुळे सुद्धा प्लेजरचा एक्सपिरियन्स नसतो. म्हणून त्यांना पण आपण अनऑर्गॅझमिया म्हणूनच लेबल करत असतो. थोडक्यात म्हणजे पुरुषांनाही ही समस्या भेडसावू शकते आणि जर असा प्रॉब्लेम असेल, तर तज्ञांकडे जाणं हे कधी पण चांगलं आहे. ॲब्सोल्युटली. कारण की ते एक्सप्लोर करणं, नक्की काय कारण आहे, त्याचं राइट. निदान होणं महत्त्वाचं आहे. आणि महत्वाचं आहे. प्लस जर त्याच्याबरोबर असे इतके निगेटिव्ह फीलिंग्स पण असले, गिल्ट आणि शेम, ते ओव्हरकम करणं पण गरजेचं आहे. कारण की नाहीतर तुमचं सेक्शुअल रिलेशनशिप सॅटिस्फॅक्टरी होऊ शकत नाही. असे पण क्लायंट्स येतात माझ्याकडे, एस्पेशली काही पुरुष असतात, की ते मॅस्टरबेट करत नाहीत मॅरिड रिलेशनशिपमध्ये. का? तर नाही, नाही. आता सेक्स आहे ना, मग मॅस्टरबेट कशाला करायचं? तर मॅस्टरबेशनचं त्यांची हिस्ट्री खूप गिल्टची असते. हं, हं. लहानपणी मी खूप मॅस्टरबेट केलं म्हणून मला प्रॉब्लेम्स झाले. तर मॅस्टरबेशनमुळे प्रॉब्लेम्स होत नाही. तुम्ही त्या मॅस्टरबेशनमधनं काय गेन करत होता, त्याला तुम्ही ॲडिक्ट झालात म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुम्ही अँक्झायटीसाठी तुम्ही मॅस्टरबेट करत होता. तुम्हाला स्ट्रेस झालं म्हणून तुम्ही मॅस्टरबेट करत होता. तुम्हाला पॉर्नचं स्टिम्युलेशन आवडलं, तुम्हाला ऑर्गॅझम एक्सपिरियन्स करायचा होता म्हणून तुम्ही मॅस्टरबेट करत होता. 3, 4, 5, 6 कितीतरी वेळा. सो मॅस्टरबेशन हा प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही काय अचीव्ह करायला मॅस्टरबेट करत होता, तो प्रॉब्लेम होऊन बसलेला असतो. मग जेव्हा मॅरिड होतात आणि मग आता मला मॅस्टरबेशन फार वाईट असतं. मी आता लग्न केलंय. जणू काय तुम्ही लग्न मॅस्टरबेशनसाठी, हं. शेवटी मॅस्टरबेशनच आहे ना. तुम्ही वजायनामध्ये मॅस्टरबेट करता काय आणि हातामध्ये करता काय? वजायनामध्ये मॅस्टरबेट करायचं एवढंच आहे, की प्रेग्नन्सीची पॉसिबिलिटी आहे. तुम्ही अजून तुमचा फोकस तुमच्यावरनं तुमच्या पार्टनरवरती गेलाच नाहीये ना. हं. म्युच्युअल प्लेजर हे जोपर्यंत तुमचं गोल होत नाही, तोपर्यंत तुम्हाला सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन तुमच्या पार्टनर बरोबर कसं मिळणार? राइट. सो मग ऑर्गॅझम मिळत नसेल, कपलपैकी एकाला किंवा दोघांनाही, तर ते सेक्सच कुठेतरी बोरिंग होऊ शकतं. ते उरकण्याची गोष्ट होऊ शकते. तर मग ते टाळत ऑर्गॅझम त्या रिलेशनमध्ये आणण्यासाठी काही एफर्ट्स काय घेऊ शकतात ते कपल म्हणून? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये खूप एलिमेंट्स आहेत. आपण अगेन बायोसायकोसोशल मॉडेल जर घेतलं, तर स्वतःची अनॅटमी, स्वतःचे नीड्स, प्रेफरन्सेस समजून घेणं, आपली बॉडी कशी फंक्शन करते, आपल्याला कुठे काय कसं स्टिम्युलेट केलं की आपल्याला प्लेजर मिळतं. सेकंड मग येतं की कम्युनिकेशन. आपलं रिलेशनशिप कसं आहे? कुठल्या लेव्हलवरती आपण कम्युनिकेट करतो? खरंच इतकं ओपननेस आहे का, की आपण आपल्या पार्टनरला सांगू शकतो, की हे जे तू करतोयस ते मला पुट ऑफ करतंय. हे जे तू करतोय ते मला टर्न ऑन करतंय आणि किती प्रमाणात? ते जास्त केलं तर टर्न ऑन राहतं का? कारण काही पुरुषांना वाटतं, हां, ते स्त्रियांचे ब्रेस्ट चोळलं ना तिला फार आवडतं. मग ते इतके चोळत बसतात, की मग त्यांचं लक्ष जात नाही, की तिला दुखायला लागलंय. रिसेंटलीच क्लिनिकमध्ये एक नवीन लग्न झालेली मुलगी आली होती, की "डॉक्टर तुम्ही त्यांना सांगता का, की थोडंसं ब्रेस्ट कमी हात लावा." तिला मी एक्झामिन करायला गेले, तर दोन्ही ब्रेस्ट असे लाल, त्याच्यावरती जखमा, बोटाचे असे ठसे उमटलेले. तर काय करत होता अंधारात? हं. तिचा चेहराच ज्या पुरुषांनी बघितला नाही, की तिला दुखतंय का प्लेजर होतंय हे कळत नाही. ह्याच्यामध्ये किती ग्रोस लॅक ऑफ कम्युनिकेशन आहे.
ती सांगू शकत नाही की मला दुखतंय आणि त्याला ऐकावंसं वाटत नाही. सो कपल कम्युनिकेशन ह्या लेव्हलपर्यंत, ह्या ओपननेसपर्यंत की मला कुठपर्यंत प्लेजर होतं आणि कुठे पेन सुरू कधी होतं, ते सांगता येणं. इन्क्लुडिंग क्लिटरल स्टिम्युलेशन. फक्त ब्रेस्ट नाही, क्लिटरल स्टिम्युलेशन, इतर स्किन, कुठेही हात लावला तरी. मग आपण म्हणतो की सायकोलॉजिकली तुमचं जे बॉन्डिंग आहे, ते इतर लेव्हलवरती पण आहे का? तुम्ही जर एकूण लाईफमध्ये तुम्ही स्वतःला लेट गो करू शकत नसलात, तर तुम्ही सेक्समध्ये कसं करणार? हं, हं. साधं तुम्ही तुमची कॉफी एन्जॉय करू शकत नाही, तुम्ही आईस्क्रीम एन्जॉय करू शकत नाही, तर तुम्ही सेक्समध्ये पण तितकेच अपटाईट असणार आहात. हं. तुम्ही तुमच्या बायकोला कॉम्प्लिमेंट देऊ शकत नाही खुलून, तर तुम्ही सेक्समध्ये तिचं रॅप्चर कसं एन्जॉय करणार? ती जेव्हा वेडी-वाकडी तोंडं करते किंवा तिची बॉडी एका पद्धतीने चेंज करते किंवा तिचा अँगल बदलते आणि तुम्हाला ते आवडत नाही, पण तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये ती ऑर्गॅझमिक आहे, तर तुम्ही ते कसं एन्जॉय करणार? तिला जर त्या क्षणी क्रिटिसाइज केलं, तर ती लेट गो नाही करू शकणार. ती लेट गो नाही करू शकली, तर ऑर्गॅझम कसं एक्सपिरियन्स करेल? तर तर स्त्रियांना आणि पुरुषांना एकमेकांचे ऑर्गॅझम्स एन्जॉय करता येण्यासाठी काय-काय करावं लागतं? ते जे ओपननेस, एक्सेप्टन्स आणि जे प्लेजर देणं आणि घेणं, ह्याचा जो प्लॅटफॉर्म असतो, जो क्रिएट करण्यासाठी जे अपॉर्च्युनिटीज क्रिएट कराव्या लागतात, त्याची तयारी आहे का? हे महत्त्वाचं ठरतं. मग आपली बॉडी रेडी आहे का? बायोलॉजिकली. आता त्या व्यक्तींना आपल्याला वेगळा ट्रेनिंग द्यावं लागतं, ज्यांना सर्जरी झालेली असते किंवा काही हॉर्मोन डेफिशियन्सीज असतात. फॉर एक्झाम्पल मेनोपॉज आहे, काही कॅन्सर सर्व्हायव्हर्स असतात किंवा अँटी डिप्रेसंट्स किंवा काही दुसरे मेडिसिन्स चालू असतात किंवा फिमेल जेनिटल म्युटिलेशन नावाची एक गोष्ट असते, जिथे खाली कटिंग असतं. त्या गोष्टींची सर्जरी वेगळी असते. कुठल्या दुसऱ्या कारणासाठी सर्जरी झालेली असेल. ह्या व्यक्तींना वेगळं ट्रेनिंग द्यावं लागतं, ऑर्गॅझमिक होण्यासाठी. सेम पुरुषांच्या बद्दल सुद्धा. जेव्हा जेनिटल सर्जरी होते, काही कारणांमुळे टेस्टिक्युलर प्रॉब्लेम्स होतात, काही इन्फेक्शन्स असतात. या गोष्टींच्या ट्रीटमेंटमध्ये पण ऑर्गॅझमिक होण्यासाठी बॅरियर्स येऊ शकतात. त्याला नॅव्हिगेट कसे करायचे हे आपल्याला आपल्या क्लिनिशियन बरोबर डिस्कस करता येणं, तितका आपला कॉन्फिडन्स असला पाहिजे बोलता येण्यासाठी. न घाबरता, न लाजता. तसंच त्या क्लिनिशियन जो आहे, त्याचं पण तितकंच ओपननेस पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही सेक्शुअल मेडिसिनचे कोर्सेस चालवतो डॉक्टरांसाठी. मग फिजिकल तुमची कपॅसिटी कशी आहे? तुम्ही हेल्थी आहात का? जर आपण म्हणलं ऑर्गॅझमिक होण्यासाठी तुमची कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थ चांगली पाहिजे. तुमच्या हॉर्मोन्सची हेल्थ चांगली पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करता? तुम्ही फिट आहात का? फिजिकली फिट आहात का? तुम्ही एक्सरसाइज करता का? तुम्ही वेळेवरती झोपता का? तुमचं डाएट किती क्लीन आहे? किती नॅचरल आहे? का तुम्ही जंक फूडवरती रोज रात्र घालवता? अल्कोहल, स्मोकिंग, ड्रग्ज कशाचं तुम्ही यूज करता? ह्या ज्या बाधा आहेत ऑर्गॅझमिक होण्यामध्ये, ते तुम्ही किती क्लीन अप करताय तुमच्या लाईफला? तुमची झोप किती चांगली आहे? तुमचे जे जुने हँगअप्स आहेत एकमेकांबद्दल, स्वतःबद्दल, ते तुम्ही किती त्याच्यावरती वर्क करायला तयार आहात? आणि तुम्ही ऑर्गॅझमिक होण्यासाठी जी प्रॅक्टिस करायची गरज आहे स्वतःच्या बॉडीवरती. फॉर एक्झाम्पल स्त्रियांसाठी ऑर्गॅझमिक प्लॅटफॉर्म्स ओळखणं. आपण कुठल्या लेव्हलचा एक्सरसाइज केलं तर, कसं टच केलं तर, कुठे क्लिटरसला कसं स्टिम्युलेट केलं तर मला जास्त ऑर्गॅझमिक होता येतं. किंवा जे आपल्या लाईफचे इतर अनुभव असतात, जे आपल्याला ते रॅप्चर, जॉय, फ्लो देतात. त्याला आपण कसं अँकर करू शकतो, मेमराईज करू शकतो आपल्या बॉडीमध्ये. म्हणजे आपण ऑर्गॅझमिक प्लॅटफॉर्मला ट्रिगर करू शकतो. हे शिकणं, हे तितकंच महत्त्वाचं ठरतं. मग जेव्हा कपल्स ह्या गोष्टींना प्रॅक्टिस करतात आणि हे डिफिकल्ट नाहीये. आपण आपलंच आयुष्य जगत असतो ना रोज. म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण अपॉर्च्युनिटीज शोधत असतो. जास्त मेंटली आणि फिजिकली फिट व्हायला, आपली कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थ इम्प्रूव्ह करायला, आपली एंडोक्राईन हेल्थ इम्प्रूव्ह करायला, आपली मेंटल स्टेट इम्प्रूव्ह करायला, आपल्या मेंटल प्लेजर पॉइंट्सला अँकर करायला. वेदर तुम्ही आईस्क्रीम खाताना होतंय, कॉफी पिताना होतंय, तुम्ही छान मील एन्जॉय करताय, तुम्ही कुकिंग करताय, त्या सेन्सेशन्समध्ये तुम्हाला एंगेज करताना. तुम्ही ॲनिमल्स बरोबर आहात, पेट्स बरोबर आहात, तुम्ही फिजिकली बाहेर नेचरमध्ये आहात, कुठला व्ह्यू बघताय. त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही प्लेजर अँकर करताय, हे तुमच्या पुढच्या ऑर्गॅझमिक एक्सपिरियन्ससाठी एक लेव्हरेज ठरू शकतं. हे जेव्हा आपण ओळखतो, तेव्हा फक्त सेक्स, इंटरकोर्स आणि बेडरूम हे ऑर्गॅझमसाठी मर्यादित राहत नाही आपण मग. लिमिटेड राहत नाही. आपला ऑर्गॅझमिक एक्सपिरियन्स हा एक होल बॉडी, होल लाईफ एक्सपिरियन्स असू शकतो. Disclaimer: This podcast is for general information purposes only.
It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor-patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.